नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे माझं YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 12th मॅथमॅटिक्स मधला सेकंड जो मॅथमॅटिक्स आहे त्याच्यामधला जो आपला 3rd नंबरचा चॅप्टर आहे इनडिफायनाइट इंटिग्रेशन तो पाहणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशनचं टोटल बेसिक म्हणजे जे आपल्याला लागते एक्सरसाइज 3.1 च्या आधीचं बेसिक आणि एक्सरसाइज 3.1 मधला क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत। तर चला आपण पाहू। तुमच्याजवळ बुक असायला हवं, म्हणजे बुक कशासाठी तर बुक मधले क्वेश्चन तुमच्या समोर, क्वेश्चन तर याच्यावरती राहतातच, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, पण बुक असो सोबत तर ठीक आहे। चलो देख लेंगे काय म्हणते। सगळ्यात पहिले इनडिफायनाइट इंटिग्रेशन। इनडिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये काय काय आहे तर लेट स्टडी काय काय कशाचा आपण याच्यामध्ये अभ्यास करू शकतो। तर डेफिनेशन अँड प्रॉपर्टीज, डिफरंट मेथड ऑफ द इंटिग्रेशन, इंटिग्रेशन बाय द सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय द पार्ट्स, इंटिग्रेशन बाय द पार्शियल फ्रॅक्शन, हे एवढा सिलेबस आहे। कशाचा तर हा डिफायनाइट इंटिग्रेशनचा सिलेबस आहे। म्हणजे सिलेबस खूप मोठा आहे, पण हे याच्यामध्ये आणखी डिवायडेशन झालेलं आहे। आणखी समोर पाहू काय म्हणते इंटिग्रेशन। आता इंटिग्रेशन किती टाइपचे आहेत तर 2 टाइपचे इंटिग्रेशन आहेत। कुठले आहेत सर? डिफायनाइट इंटिग्रेशन आणि इनडिफायनाइट इंटिग्रेशन। सध्या आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशन पाहून राहिलो आणि याच्यानंतर आपण डिफायनाइट इंटिग्रेशन पाहणार आहोत। इनडिफायनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय तर पर्टिक्युलर आन्सर येते आणि डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये जनरल आन्सर येते। पर्टिक्युलर आणि जनरल म्हणजे काय तर त्याचा तुम्हाला समोर कॉन्सेप्ट सांगतोस मी। इंटिग्रेशन काय, द थेअरी ऑफ द इंटिग्रेशन वॉज डेव्हलप बाय द सर आयझॅक न्यूटन अँड गॉटफ्रीड। या दोघांनी काय केली, इंटिग्रेशनची थेअरी डेव्हलप केली। बरं ठीक आहे, मरू द्या तिकडे, करू द्या, काही टेन्शन घेऊ नका, आपण इकडे लक्ष देऊ। सिम्बॉल ऑफ द इंटिग्रेशन हा आहे। आता इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये संबंध काय आहे तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, कुठल्याही एखाद्या मोठ्या गोष्टीला छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करणं, ओके, त्याला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह। आणि इंटिग्रेशन म्हणजे काय, ते छोटे छोटे पार्ट असेंबल करणं, त्याला म्हणतो आपण इंटिग्रेशन। तर पाहू आपण काय म्हणते। इम्पॉर्टंट आहेत भाऊ फॉर्म्युले, सर्वात इम्पॉर्टंट काय तर फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत। आता डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे मीन पॅरलली, या साईडला इंटिग्रेशन, या साईडला डेरिव्हेटिव्ह। आता आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह मध्ये जो डीएक्स होता तो कशात होता, डिवायडेशन मध्ये, आणि इंटिग्रेशन मध्ये जो डीएक्स आहे तो कशात आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये। इथं डीएक्स पाहिजे, डीएक्स, ओके, हा इथं डीएक्स 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 दिसते ना। तर इंटिग्रेशन मध्ये डीएक्स कशात आहे तर मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये डीएक्स कशात होता तर डिवायडेशन मध्ये। आणखीन आता एक्स टू द पॉवर यांचं डेरिव्हेटिव्ह काय होता, एक्स टू द पॉवर यांचा डेरिव्हेटिव्ह होता एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1, बरोबर आहे। इथं एन पाहिजेत, एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1, एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1। आणि याचं इंटिग्रेशन काय आहे एक्स टू द पॉवर एनचं, तर इंटिग्रेशन आहे सॉरी एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी, ओके। मग आणखीन डेरिव्हेटिव्ह ऑफ ए टू द पॉवर एक्स इज ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए, बट इंटिग्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स काय राहते तर ए टू द पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस सी। Therefore, derivative of log x is equals to 1 upon x आणि इंटिग्रेशन ऑफ 1 upon x is equals to log x plus c, हा c सोबत द्यास लागते काय। त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x is equals to e to the power x and derivative of इंटिग्रेशन ऑफ e to the power x is always e to the power x। त्यानंतर आता ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये काय म्हणते, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इक्वल्स टू कॉस एक्स, बट इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इक्वल टू साइन एक्स। म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स होता आणि याचं जर इंटिग्रेशन घेतलं तर इंटिग्रेशन येते साइन एक्स। त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इक्वल्स टू मायनस साइन एक्स, बट इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन, इंटिग्रेशन ऑफ साइन इक्वल टू मायनस कॉस। आता डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इक्वल्स टू सेक्स स्क्वेअर एक्स अँड इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स इक्वल्स टू टॅन एक्स प्लस सी। त्यानंतर समोर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इक्वल टू मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स and derivative of cosec square x equal to cot x plus c. Derivative of sec x equals to sec x into tan x and integration of sec x into tan x equals to sec x plus c. Derivative of cosec x equals to minus cosec x into cot x and integration of cosec x into cot x into dx is equals to minus cosec x plus c. म्हणजे काय तर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन रिव्हर्सिबल आहे असं तरी म्हटलं तरी चालते, किंवा एकामेकाचे मिरर इमेज आहे। पहा ना तुम्ही, जर पाहिला आपण मिरर इमेज मध्ये काय होणार, हे साईड पलटली, फक्त इंटिग्रेशन लागलं, हे साईड पलटली, हा इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर आतमध्ये आला आणि हा कॉट बाहेर गेला। तर डेरिव्हेटिव्ह मध्ये कसं होतं, ज्याचा डेरिव्हेटिव्ह सी पासून चालू होत होता, ज्याचा डेरिव्हेटिव्ह सी पासून चालू होत होता त्याचा आन्सर निगेटिव्ह येत होतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येत होता। बट इंटिग्रेशन मध्ये काय, इंटिग्रेशन मध्ये ज्याचा आन्सर सी पासून येते, समजा इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स येते कॉस एक्स, आता पहा सी पासून चालू होऊन राहिला तर तिथे निगेटिव्ह लागायचं। फरक समजला। इथं ज्याचा डेरिव्हेटिव्ह सी पासून चालू होत होता त्याचा आन्सर, त्याचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येत होता, पण इथं काय तर ज्याचा आन्सर सी पासून येते त्याने निगेटिव्ह लावून द्यायचं। हा फरक आहे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह मधला। मग काय म्हणते पार्ट, इन द डेरिव्हेटिव्ह डीएक्स इज इन डिव्हिजिबल, इन डिव्हिजन अँड द इन इंटिग्रेशन डीएक्स इज इन मल्टिप्लिकेशन मध्ये राहते।
आता जर आपण इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचा जर समजा एखादं हे पाहिलं, फॉर एक्झाम्पल पाहिलं, जसं की आपण पाहत होतो की बुवा डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते सर कॉस एक्स आहे ना, हे सिंपल फंक्शन झालं. बट डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ ई टू द पॉवर एक्स, काय आलं, साइन ऑफ ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह, सगळ्यात पहिले साइनचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस ई टू द पॉवर एक्स जसाचा तसा इंटू डी बाय डी एक्स ऑफ डबल आपल्याला ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागते, इज इक्वल्स टू कॉस ऑफ ई टू द पॉवर एक्स इंटू ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स. आपण काय केला, डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये घेतला. बट इंटिग्रेशन मध्ये जर समजा आपण घेतलं इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ ई टू द पॉवर एक्स, याचं जर आपण इंटू डीएक्स पहा, हा डीएक्स मल्टिप्लिकेशन मध्ये देणं कधीच विसरायचा नाही. साइनचं इंटिग्रेशन येते मायनस कॉस ऑफ ई टू द पॉवर एक्स प्लस सी. पहा आणखीन पहा, आता हा सिंपल फंक्शन नाही आहे, हा कंपोजिट आहे. पहा साइन हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, ई टू द पॉवर हा एक्स टू द एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, हे दोन फंक्शन कंबाईन झाले म्हणजे कंपोजिट फंक्शन झालं. बट आता या ई टू द पॉवर एक्सचा पुन्हा आपल्याला काय करावं लागते, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागते, पण कुठे खाली डी बाय डी एक्स ऑफ ई टू द पॉवर एक्स. म्हणजे इंटिग्रेशन मध्ये काय असते, एक वेळेस इंटिग्रेशन घ्यायचं आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, आणि डेरिव्हेटिव्ह कुठे घ्यायचा तर खाली घ्यायचा, बस जास्त लोड नाही घ्यायचं. म्हणजे इथे येणार मायनस कॉस ई टू द पॉवर एक्स अपॉन ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स प्लस सी आटोपलं. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करत होतो आपण, डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये घेत होतो. बट इंटिग्रेशन मध्ये एक वेळेस इंटिग्रेशन घेऊन झालं की त्याला काय करायचं, खाली त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, जर कंपोजिट फंक्शन असेल तर, जर निघत असेल तर. समोर काय दिलंय आपल्याला, ओके, डिफरंट थेरम इन इंटिग्रेशन. डिफरंट थेरमच्या आधी सर्वात इम्पॉर्टंट आहेत ह्याचे फॉर्म्युले. त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, कोणते कोणते, तर या साईडचे फॉर्म्युले जे इंटिग्रेशनचे आहेत. पहा इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह थोडंसं डिफरंट नाही एवढं, फक्त उलट आहे, एकामेकाचं उलट आहे. तर काय म्हणू शकतो आपण, इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर एन इक्वल्स टू एन एक्स टू द पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स इक्वल्स टू ए टू द पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल्स टू, पहा 1 अपॉन एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, लॉग एक्सचा, हे झाल्याचं इंटिग्रेशन. त्यानंतर ए टू द पॉवर एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, ई टू द पॉवर एक्सचा, हे झाल्याचं इंटिग्रेशन. त्यानंतर कॉस एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, साइन एक्सचा, हे झाल्याचं इंटिग्रेशन. असे लक्षात ठेवलं चालते की बुवा इंटिग्रेशनच्या आतमध्ये जे काय आहे ते कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे का बुवा. जर इंटिग्रेशनच्या आतमध्ये काहीतरी असलं, तो कशाचा तरी डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे त्याचं ते इंटिग्रेशन झालं, आटोपलं. जास्त डोक्याला ताण नाही द्यायचा. बाहेर साइन एक्स आहे, साइन एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर कॉस एक्सचा, हे झालं कॉस एक्स इंटिग्रेशन. बट कॉस सुरू कशापासून होऊन राहिला तर सी पासून, म्हणून मायनस साइन लावून दिली, टेन्शन नाही. पुढे सेक्स स्क्वेअर एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे सर, टॅन एक्सचा, मग टॅन एक्स लावून दिलं इथं, टॅन एक्स झाल्याचं इंटिग्रेशन आणि प्लस सी सोबत घ्यायचा, कशात तर इंडिफायनेट मध्ये. त्यानंतर पुढे इथं काय दिसते सर, आतमध्ये दिसते कोसेक्स स्क्वेअर एक्स, काय दिसते आतमध्ये कोसेक्स स्क्वेअर एक्स, कशाचं इंटिग्रेशन आहे सर, कॉटचं इंटिग्रेशन आहे. इकडे कॉट एक्स प्लस सी, फक्त काय सी पासून चालू होते म्हणून निगेटिव्ह साइन लावायची. त्यानंतर सेक एक्स इंटू टॅन एक्स, सर सेक एक्सचं इंटिग्रेशन आहे, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सर, मग सेक एक्स घेतला इथं प्लस सी. ओके, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, सर कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, इथं कोसेक एक्स हे झालं याचं इंटिग्रेशन, मायनस साइन लावून द्यायची, सी पासून चालू होते म्हणून, बस. हे झाले सिंपल तुमचे इंटिग्रेशन. समोर चालून आणखीन तुम्हाला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले वाढणार आहेत, जसं की इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, इंटिग्रेशन ऑफ इथं टॅन नंतर कॉट एक्स, वेगवेगळे फॉर्म्युले तुम्हाला येणार आहेत. तर ते पाहू समोर. सध्याचे आपले एवढे रिक्वायर्ड आहेत, एवढे आपण पाहिले. इंटिग्रेशन मधला डेरिव्हेटिव्ह मधला फरक पाहिला आपण ना. समोर जाऊ. समोर काय म्हणते, काही थेरम्स आहेत इम्पॉर्टंट, आपण काय करणार आहोत पहा. कशाचे डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर इंटिग्रेशन, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्यानंतर मॅथमॅटिकल लॉजिक मधले लॉज, आणखी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नंतर आपलं व्हेक्टर, याचे सगळ्याचे थेरम कंबाईन करून एका स्पेशल व्हिडिओमध्ये टाकणार आहोत ऍट द एंडिंग मध्ये, है ना. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा, किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी लवकरात लवकर करतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण मोस्ट ऑफ ठिकाणी, सरळ बोलायचं झालं तर मोस्ट ऑफ क्लासेसले आतापर्यंत समजा एवढे चॅप्टर झाले नाही आहेत, म्हणून त्याचे थेरम आपण घेतले नाही आहेत. इंटिग्रेशन बी भरपूर क्लासेसले चालू नाही आहे म्हणून सांगून राहिलो. डिफरंट थेरम ऑफ द इंटिग्रेशन. का आता इंटिग्रेशन मध्ये फंक्शन एफ ऑफ एक्स, आता मागं काय होतं, फंक्शन एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स, दोन टाईपचे फंक्शन होते, एक होतं एफ ऑफ एक्स, दुसरं होतं जी ऑफ एक्स. याच्यामध्ये तेच आहे, काही असं डिफरंट काही नाही आहे, काही दुसरं काही नाही आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन वाय ने डिनोट करत होतो, इथं क्वेश्चन आय ने डिनोट करायचा, है ना. डेरिव्हेटिव्ह मध्ये क्वेश्चन वाय ने डिनोट करत होतो, याच्यामध्ये इंटिग्रेशन मध्ये आय ने डिनोट करायचा, फक्त एवढंच. त्यानंतर काय म्हणते पुढे, ओके चला.
ओके, चला पुढे काय म्हणते, थेरम नंबर 1, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू, म्हणजे काय, दोन फंक्शन आहेत आणि ऍडिशन मध्ये आणि त्याला लागलं इंटिग्रेशन, तर काय करायचं, सिंपल इंटिग्रेशन वाटून द्यायचं आणि त्याला डीएक्स वाटून द्यायचा, म्हणजे दोघं जण जर पंक्तीत बसले तर दोघायला बसू द्यायचं, दोघायला पत्रवाळ्या द्यायच्या आणि दोघायला वाढवायचा, झालं आटोपलं, दुसरं काहीच नाही, मधात ऍडिशन जशीची तशी. काय केलं आपण, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स इंटू डीएक्स. एक्झाम्पल जर पाहायचं झालं, समजा एखादं एक्झाम्पल पाहायचं झालं, इंटिग्रेशन ऑफ, इथं जर असलं साइन एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स, असे दोन फंक्शन आहेत आणि याच्यामध्ये काय तर ऍडिशन आहे, तर सरळ सरळ आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन दोघांना वाटून द्यायचं, साइन एक्स इंटू डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स, दोघांना इंटिग्रेशन वाटून द्यायचं. मग याचं इंटिग्रेशन काय निघते, तर साईनचं इंटिग्रेशन, साईन कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर सर कॉसचा, साईन कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, कॉसचा, झाला याचं कॉस, आता कॉस हे झालं याचं अँसर, बट कॉस सुरू होते सी पासून म्हणून मायनस, प्लस सेक स्क्वेअर एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, सर टॅनचा, सेक स्क्वेअर एक्स कशाचा आहे, तर टॅनचा, म्हणून याचं आन्सर झालं टॅन एक्स आणि प्लस सी जसाचा तसा, आटोपलं. आता जर समजा आणखीन चांगलं दिशासाठी जर करायचं असेल तर निगेटिव्ह साईन, निगेटिव्ह टर्म नंतर घ्यायची, पॉझिटिव्ह टर्म आधी घ्यायची, म्हणजे इथे येणार टॅन एक्स मायनस कॉस एक्स प्लस सी, आटोपलं, टॅन एक्स मायनस कॉस एक्स प्लस सी, हे झालं याचं आन्सर. पुढे बघू आपण, एक मिनिट का, मला पाणी पिऊ द्या. ओके, चला पुढे बघू आपण, काय म्हणते दुसरा वाला. आता याच्यामध्ये काय, काहीच नाही सर, मगाच्या सारखाच आहे, फक्त याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन आहे, दुसरं काहीच नाही. मग सबस्ट्रॅक्शन आहे तर काय करसान, दोघांना इंटिग्रेशन वाटून देसान, दोघांमध्ये सबस्ट्रॅक्शन घ्यायचं. तर पहा, चला एखादं एक्झाम्पल पाहू आपण, की बुवा इफ आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ ई टू द पॉवर एक्स मायनस मायनस घेऊ शकतो आपण एक्स टू द पॉवर 4, समजा असं घेतलं आपण. आता दोन फंक्शन वेगवेगळे आहेत, दोन्ही फंक्शन कशात आहेत, इंटिग्रेशन मध्ये आहेत, तर सगळ्यात पहिले इंटिग्रेशन वाटून द्यायचं. पहा, साइन ऑफ ई टू द पॉवर एक्स इंटू डीएक्स मायनस एक्स टू द पॉवर 4 इंटू डीएक्स, सरळ सरळ. पहा, साईनचं इंटिग्रेशन पहिले तर इंटिग्रेशन एक वेळेस घेऊन घ्यायचं, साईनचं इंटिग्रेशन येते मायनस कॉस आणि हा ई टू द पॉवर एक्स जसाचा तसा. पहा, कंपोजिट फंक्शन आहे, सिंपल फंक्शन नाही आहे, कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह खाली घ्यायचा, डी बाय डी एक्स ऑफ ई टू द पॉवर एक्स, ओके, मायनस साईन जशीची तशी, एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म मध्ये, मग एक्स टू द पॉवर एनचं इंटिग्रेशन असते एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. तुम्ही तेवढे फॉर्म्युले फक्त लिहून घ्याल आणि समोर ठेवसान. मग इथं येणार एक्स टू द पॉवर 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1 प्लस सी, म्हणजे इथं पहा, हा मायनस कॉस e to the power x upon derivative of e to the power x is e to the power x minus x to the power 5 upon 5 plus c, हे झालं याचं इंटिग्रेशन. एक तिसरा थेरम आहे आपल्याकडे, की जर समजा एखाद्या फंक्शनला एखादा कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असला तर आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करत होतो, की बुवा कॉन्स्टंट जर मल्टिप्लिकेशन मध्ये असलं तर कॉन्स्टंट काढत होतो बाहेर. सेम इंटिग्रेशन मध्ये काय करायचा, कॉन्स्टंट जर मल्टिप्लिकेशन मध्ये असला तर कॉन्स्टंट काढायचा बाहेर. म्हणजे काय करायचं, जर समजा 3 मल्टिप्लाइड बाय साइन एक्स असं आपल्याकडे इंटिग्रेशन असलं इंटू डीएक्स, तर 3 काढला बाहेर, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू डीएक्स, संपलं. जास्त लोड घ्यायचं काम नाही, आटोपलं. चला पुढे पाहू काय म्हणते. आता इथं काही नाही, आता 2 मिनिटं तुम्हाला फक्त डेरिव्हेटिव्ह मधला आणि इंटिग्रेशन मधला फरक सांगतो. तर म्हणजे आता एक वेळेस पाहिला आपण पुन्हा पाहू, काही आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. जर समजा आपल्याकडे हे असलं डेरिव्हेटिव्ह असला, एखादा कंपोजिट डेरिव्हेटिव्ह असला, जसं की इफ वाय इज इक्वल्स टू क्वेश्चन असते टॅन ऑफ साइन एक्स, असा काहीतरी क्वेश्चन आहे, टॅन ऑफ साइन एक्स. मग आपण काय करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करत असतो. मग इथे काय येते, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू हा डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ साइन एक्स, क्वेश्चन लिहिला आपण. आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येते, तर सेक स्क्वेअर आणि हा साइन एक्स जसाचा तसा, कारण की हा कंपोजिट फंक्शन आहे, इनटू डी बाय डी एक्स ऑफ काय करत होतो आपण, जो राहिला त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो, बरोबर आहे. म्हणजे हा सेक स्क्वेअर साइन एक्स जसाचा तसा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स, हा झाला तुमचा काय तर इन केस ऑफ डेरिव्हेटिव्ह. बट इन केस ऑफ इंटिग्रेशन मध्ये कसं करायचं आहे तुम्हाला, तर पहा, हा डेरिव्हेटिव्ह झाला, इंटिग्रेशन मध्ये सांगतो पहा. राईट, जर ओके पहा, जर समजा इंटिग्रेशन मध्ये असलं, इंटिग्रेशन ऑफ, आता समजा आपल्याकडे सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे, सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय टॅन आहे, तर मी घेतो सेक स्क्वेअर, इथे घेतो साइन एक्स, सेक स्क्वेअर साइन एक्स असं घेतलं इंटू डीएक्स
dx हे घेतलं मी इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन घेताना कसं करायचं, सगळ्यात पहिले पहिल्याचं इंटिग्रेशन घेऊन घ्यायचं. सेक स्क्वेअर कशाचं इंटिग्रेशन आहे पाहून घ्यायचं, तर टॅनचं आहे. हा कंपोजिट इंटिग्रेशन आहे. आता कंपोजिट मध्ये साइन एक्स जसाचा तसा आय इज इक्वल्स टू इथे येणार मग सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन ऑफ साइन एक्स काय येणार, टॅन ऑफ साइन एक्स. आता हा जो साइन एक्स राहिला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पण खाली घ्यायचा इनटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस सी. टॅन ऑफ साइन एक्स जसाचा तसा अपॉन साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस सी आटोपलं. ओके, हे झालं याचं इंटिग्रेशन. म्हणजे इंटिग्रेशन एक वेळेस घेतलं डेरिव्हेटिव्ह खाली घेतला. काय इंटिग्रेशन एक वेळेस घेतलं डेरिव्हेटिव्ह खाली घेतला, बस एवढंच आहे. आणखीन काही असेल तर मी सांगतोच तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये, टेन्शन घेऊ नका. चला समोर जाऊ. तर हे झालं सगळं इंटिग्रेशनचं. आता एक्सरसाइज नंबर 3.1 मधला क्वेश्चन नंबर 1, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे ना. पाहू आपण. चला पहिले दिलं आपल्याकडे की बॉ एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. आता ते फॉर्म्युले तुमच्या समोर लिहिलेले असले पाहिजेत. फक्त एवढंच की बॉ इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर एन इक्वल्स टू एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस इंटिग्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स इक्वल्स टू ए टू द पॉवर एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स इक्वल्स टू ए टू द पॉवर एक्स अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ए प्लस सी इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स इक्वल्स टू इंटू डी एक्स इक्वल्स टू लॉग एक्स प्लस सी इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इक्वल्स टू माइनस कॉस एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इक्वल्स टू साइन एक्स प्लस सी इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इक्वल्स टू टैन एक्स प्लस सी इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इक्वल्स टू माइनस कॉट एक्स प्लस सी इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टैन एक्स इक्वल्स टू सेक एक्स प्लस सी इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इक्वल्स टू माइनस कोसेक एक्स प्लस सी. हे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुमच्या समोर सिंपल आहेत. ते तुमच्या समोर लिहिलेले असले पाहिजेत किंवा तुमच्या कंठस्थ असले पाहिजेत. कंठस्थ म्हणजे तुम्हाला माहित असले पाहिजेत. पाठ नाही करायचे, पाठ करायचे नाही, समजून घ्यायचे. पाठ करायला बसले की नाही तर काही खरं नाही बाबा. चला आता सगळ्यात पहिले काय करायचं, याला इंटिग्रेशन मध्ये घ्यायचं. इंटिग्रेटिंग बोथ इंटिग्रेशन. आता पहा देअरफॉर इंटिग्रेशन मध्ये क्वेश्चन कशाने डिनोट करतो आपण, आय न, लक्षात ठेवायचं. देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि प्लस 1 इंटू डी एक्स जसाचा तसा इंटिग्रेशन ऑफ. आता प्रत्येकाला इंटिग्रेशन वाटून द्यायचं. इंटिग्रेशनचा थेरम पाहिला होता ना आपण, जर दोन फंक्शन ऍडिशन मध्ये असतील तर त्याला दोघांना काय करायचं, इंटिग्रेशन वाटून द्यायचं विथ डी एक्स. याला प्रत्येकाला इंटिग्रेशन वाटून द्या. इथे येणार एक्स क्यूब इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी एक्स. चला एक सांगतो आणखीन. इन केस ऑफ डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ 1 तर आपला कॉन्स्टंट आहे ना, याचा डेरिव्हेटिव्ह येत होता 0. बट इन केस ऑफ इंटिग्रेशन 1 इंटू डी एक्स याचं इंटिग्रेशन येते एक्स. कॉन्स्टंटचं काय येते एक्स. समजा इथं असला इंटिग्रेशन ऑफ 5 इंटू डी एक्स, तर 5 बाहेर काढला, इंटिग्रेशन ऑफ फक्त डी एक्स राहते, तर 5 एक्स प्लस सी. म्हणजे इथं 1 आहे, काही नाही म्हणजे 1 आहे, त्या 1चा इंटिग्रेशन येते एक्स. हा एवढा फरक आहे याच्यामध्ये, एवढा लक्षात ठेवजा फक्त. ओके चलो. इज इक्वल टू आता हा पूर्ण क्वेश्चन जो आहे ना, हा सिंपल आहे, काही एवढा भारी नाही आहे. एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म मध्ये आहे पुरेची पुरे. एक्स टू द पॉवर एनचं इंटिग्रेशन असते एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. म्हणजे इथं काय येणार एक्स टू द पॉवर एन प्लस 1 म्हणजे एक्स टू द पॉवर 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 प्लस एक्स टू द पॉवर 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 मायनस एक्स टू द पॉवर 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस 1चं इंटिग्रेशन एक्स आणि प्लस सी जसाचा तसा. सगळ्याच इंटिग्रेशन निघालं ना. मग एक्स टू द पॉवर 3 प्लस 1 म्हणजे 4, एक्स टू द पॉवर 4 अपॉन 4 प्लस एक्स टू द पॉवर 3 अपॉन 3 मायनस एक्स टू द पॉवर 2 अपॉन 2 प्लस एक्स प्लस सी. हे झालं याचं आन्सर. ओके, लिहायचं नाही आहे, काही लिहून घेऊ नका. मी काय करतो, याची लिंक क्रिएट करतो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, तिथं क्लिक करायचं, येऊन जाते. टेन्शन घ्यायचं काम नाही. चला पुढचा क्वेश्चन पाहू आपण. पुढचा क्वेश्चन काय म्हणते, सेकंड नंबर एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 2 अपॉन एक्स त्याचा स्क्वेअर, असा काहीतरी क्वेश्चन आहे आपल्याकडे. ठीक आहे, पाहू. सगळ्यात पहिले त्याला इंटिग्रेशन मध्ये घेऊन घेऊ. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर 1 मायनस 2 अपॉन एक्स होल स्क्वेअर इंटू डी एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. हा एक्स स्क्वेअर जसाचा तसा हा ए मायनस बी होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये दिसते. काय असते, ए मायनस बी होल स्क्वेअर असते. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर असं असते. मग याचं एक्सपान्शन करा. ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 मायनस 2ab 2 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय बी काय आपल्याकडे 2 अपॉन एक्स प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2 अपॉन एक्स याचा होल स्क्वेअर खतम इंटू डी एक्स जसाचा तसा इंटू डी एक्स याचं काम झालं आपलं. चला पुढे. इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर जसाचा तसा 1 मायनस 2 टू ज बे 1 बे 2 4 म्हणजे 4 अपॉन एक्स प्लस
2चा स्क्वेअर होते 4 आणि एक्सचा स्क्वेअर काय होते तर एक्स स्क्वेअर इंटू dx. ओके चला, आता हा जो एक्स स्क्वेअर आहे या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. म्हणजे काय येईल इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 तर एक्स स्क्वेअर मायनस साइन इन ब्रॅकेट काय इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 4x म्हणजे इथे येणार एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 4 अपॉन एक्स प्लस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय हे म्हणजे एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 4 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू dx. पहा एक्स स्क्वेअर कॅन्सल, यातला एक्स यातला स्क्वेअर कॅन्सल, तर काय राहिलं आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 4x आणि प्लस 4 एवढी गोष्ट राहिली फक्त आपल्याकडे इंटू dx जसाचा तसा. आता प्रत्येकाला इंटिग्रेशन वाटून द्या, बाकी काहीच नाही, इंटिग्रेशन आणि dx. देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर, पहा इथं एक्स स्क्वेअर इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 4x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 4 इंटू dx. पहा आणखीन एक होतं की जर सर एखादा कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असला तर काय करायचं तर कॉन्स्टंट समोर काढायचा. म्हणजे काय ना इथं एक्स स्क्वेअर इंटू dx जसा तसा मायनस 4 बाहेर काढला, एक्स इंटू dx प्लस 4 बाहेर काढला, इथं 1 इंटू dx आपण घेऊ शकतो. 4 एका 4च येतात. मग पहा इथं एक्स स्क्वेअर एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये आहे. एक्स टू द पॉवर यांचं इंटिग्रेशन सगळ्याला येते कारण की मी शिकवलं काय असते एक्स टू द पॉवर n+1 अपॉन n+1+c. ओके, मग इथं काय येईल एक्स टू द पॉवर 2+1 झाला 3 अपॉन 2+1 झाला 3 मायनस 4 एक्स टू द पॉवर 1+1 झाला 2 अपॉन 2 प्लस 4x प्लस c 2 टू ज 4 म्हणजे एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, सेकंड नंबरच्या क्वेश्चनचं. चला पुढे पाहू. थर्ड नंबरचा क्वेश्चन काय म्हणते 3x² मायनस 4 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स अंडर रूट एक्स मायनस 7. ओके ठीक आहे चालते. पहा आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर n आहे काय असते तर इंटू dx इज इक्वल टू एक्स टू द पॉवर n+1 अपॉन n+1+c असं काहीतरी असते, हेच असते असं काहीतरी नाही. बट आपल्याकडे 1 अपॉन एक्स इंटू dxचं इंटिग्रेशन असते काय असते लॉग एक्स प्लस सी. बट मला सांगा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स टू द पॉवर n आहे काय तर नाही आहे. तर आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह आहे पहा d बाय dx ऑफ 1 अपॉन एक्स टू द पॉवर n इक्वल्स टू मायनस n अपॉन एक्स टू द पॉवर n+1 असा एक डेरिव्हेटिव्ह आहे. बट इंटिग्रेशन नाही आहे. मग अशा कंडिशनमध्ये अशा सिच्युएशनमध्ये करसान काय तर याला इंटू dx आहे काय याला काय करसान फक्त हा जो एक्स टू द पॉवर n आहे त्याला वरती घ्यायचा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये की त्याला न्यूमरेटरमध्ये घ्यायचं. त्याला न्यूमरेटरमध्ये घेतलं तर इथे येणार एक्स टू द पॉवर मायनस n इंटू dx. आता याला सॉल्व्ह करता येते पहा एक्स टू द पॉवर मायनस n+1 अपॉन मायनस n+1+c म्हणजे हे येण्याचं इंटिग्रेशन. कारण की या क्वेश्चन मध्ये त्याचं काम पडणार आहे. आणखीन एक गोष्ट माहित होती आपल्याला की पहा इथं दिसते आपल्याला की पहा इथं दिसते x मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ x. पहा x ची पॉवर 1 आहे इथं या अंडर रूटला लिहू शकतो आपण x टू द पॉवर 1/2. आता सगळे दोघांचे बेस सेम आहेत. पहा a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय a टू द पॉवर n इज इक्वल्स टू a टू द पॉवर m प्लस n. म्हणजे काय तर सर बेस एकच वेळेस घ्यायचा आणि पॉवर मध्ये ऍडिशन करायची. म्हणजे काय येणार x टू द पॉवर 1 प्लस 1/2. आता 1 प्लस 1/2 प्लस 1/2 याच्या खाली काही नाही म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 1 2 प्लस 1 1 1 अपॉन 2 2 प्लस 1 इक्वल्स टू 3 अपॉन 2 हे झालं याचं फायनल आन्सर. म्हणजे इथं काय येणार x टू द पॉवर 3/2 है ना. तर याचं काम आहे म्हणून तुम्हाला शिकवलं म्हणून तुम्हाला सांगितलं. चला पाहून घेऊ आपण काय काम आहे तर इरेज चलो देखेंगे. 3 नंबर आहे. सगळ्यात पहिले क्वेश्चन घ्या, क्वेश्चनला इंटिग्रेशन देऊन द्या. सगळ्यात पहिले I इज इक्वल्स टू 3x² मायनस 4 अपॉन x प्लस 1 अपॉन x अंडर रूट x मायनस 7 इंटू dx. ओके, प्रत्येकाला इंटिग्रेशन वाटून देऊ शकता. मग प्रत्येकाला इंटिग्रेशन वाटून द्या. पहा इंटिग्रेशन विथ dx 3x² इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 4 अपॉन x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हा x जसा तसा या x लिहू शकतो आपण अंडर रूट ऑफ x लिहू शकतो x टू द पॉवर 1/2 इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 7x इंटू 7 इंटू dx. ओके, हा 3 बाहेर काढला आपण इंटिग्रेशन ऑफ sec² इंटू dx मायनस साइन जशीची तशी. इथं पहा आता हा 4 बाहेर काढला तर इथं राहते 1 अपॉन x इंटू dx प्लस आता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x टू द पॉवर 1 प्लस x टू द पॉवर 1/2 हा होते x टू द पॉवर 3/2
इंटू डी एक्स मायनस 7 बाहेर काढला इंटू डी एक्स. हा 3 जसा तसा सगळ्याचं इंटिग्रेशन निघते, पण इंटिग्रेशन सगळ्याचं आता याचं निघत नाही, याला पहिले वरती घ्यायला लागते. तर जेव्हा सगळ्याचं इंटिग्रेशन निघेल तेव्हाच काढायचं, कारण की सी आपल्याला द्यावं लागते ना त्यासाठी. म्हणून इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स मायनस 4 इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन याला वरती घेतलं एक्स टू द पॉवर मायनस 3/2 इंटू डी एक्स, एक्स टू द पॉवर मायनस 3/2 इंटू डी एक्स मायनस 7 इथं 1 इंटू डी एक्स. आता काय सगळ्याचं इंटिग्रेशन निघते पहा. सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन, सेक्स स्क्वेअर कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर नंदू सरांनी शिकवलं होतं सर सेक्स स्क्वेअर टॅनचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून याचं इंटिग्रेशन झालं टॅन. त्यानंतर 1/x कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, याचं इंटिग्रेशन झालं लॉग एक्स. हा सर एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्ममध्ये आहे आणि 1चा इंटिग्रेशन एक्स राहते, सगळ्याचे निघतं. चला 3 जसाचा तसा इथं येणार टॅन एक्स मायनस 4 इंटू लॉग एक्स प्लस आता एक्स टू द पॉवर मायनस 3/2 प्लस 1 अपॉन मायनस 3/2 प्लस 1 मायनस 7x प्लस सी. ओके झालं. आता थोडंफार सिम्प्लिफिकेशन करायचं ऑटोप्ला यांचं. पहा 3 इंटू टॅन एक्स जसा तसा मायनस 4 इंटू लॉग एक्स जसा तसा प्लस एक्स टू द पॉवर मायनस 3/2 प्लस 1 डिसाईड न करून पहा मायनस 3/2 प्लस 1 याच्या खाली काही नाही म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 3 प्लस 2 अपॉन 2 हे आन्सर येणार मायनस 1/2. म्हणजे याला जर सॉल्व्ह केलं तर एक्स टू द पॉवर मायनस 3/2 प्लस 1 ला सॉल्व्ह केलं तर येते एक्स टू द पॉवर मायनस 1/2. एक्स टू द पॉवर मायनस 1/2 अपॉन खाली मायनस 1/2 प्लस सी सॉरी प्लस 7x सॉरी मायनस 7x आहे मायनस 7x प्लस सी. हे झालं काय आन्सर नाही तर सर थोडंसं आणखीन सॉल्व्ह होते तर ठीक आहे ना, आपण थोडंसं सॉल्व्ह करू. इथपर्यंत आलो आपण. इथपर्यंत आल्यानंतर इज इक्वल टू क्लीन इरेज राईट is equal to 3 into tan x minus 4 into log x plus नाही. आता बघा इथं काय येणार हा वरती पॉझिटिव्ह आहे खाली निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह काय राहते तर निगेटिव्ह राहते. आणि हा कुठल्या फॉर्म मध्ये आहे तर हा आहे a अपॉन b बाय c च्या फॉर्म मध्ये. आता हा c वरती जाते म्हणजे a मल्टिप्लाइड बाय c अपॉन b असा येऊ शकते. म्हणजे हा 2 वरती जाणार म्हणजे इथे येणार 2 x टू द पॉवर मायनस 1/2 मायनस 7x प्लस c. आणखीन एक स्टेप जर घेतली तर 3 इंटू टॅन एक्स मायनस 4 इंटू लॉग एक्स मायनस 2. आता कुणाची पॉवर जर समजा पॉझिटिव्ह अशी निगेटिव्ह असली तर त्याचा काय करायचा रेसिप्रोकल, तर पॉझिटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह होऊन जाते. म्हणजे याचा रेसिप्रोकल केला तर हा खाली येणार एक्स टू द पॉवर 1/2 मायनस 7x प्लस सी. आणि कशाची पॉवर 1/2 असेल तर त्याला अंडर रूट मध्ये लिहायचं, जर कशाची पॉवर 1/3 असेल तर त्याला क्यूब रूट मध्ये लिहायचं. तर मग इथं काय येणार 3 इंटू tan x minus 4 into log x minus 2 upon under root of x minus 7x plus c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके टेन्शन घेऊ नका, मी पाठवतो तुम्हाला. चला नाही तर लिहून घे चाल, काही प्रॉब्लेम नाही. चला समोरचा क्वेश्चन काय 2x³ मायनस 5x प्लस 3/x प्लस 4/x टू द पॉवर 5. ठीक आहे काहीच विषय नाही, सगळ्यात पहिले इंटिग्रेशन घेऊन द्यायचं, इंटिग्रेशन लावून द्यायचं, मग बाकीच्या गोष्टी पाहिल्या जातात. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट 2x³ मायनस 5x प्लस 3/x प्लस 4/x टू द पॉवर 5 इंटू dx. चला सगळे इंटिग्रेशन लावून द्या. इंटिग्रेशन ऑफ 2x³ इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 5x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 3/x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 4/x टू द पॉवर 5 इंटू dx. समोरच्या गोष्टी आता काय करसान कॉन्स्टंट बाहेर काढसान, 2 काढला बाहेर, इंटिग्रेशन ऑफ x³ इंटू dx मायनस 5 काढला बाहेर, इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx ओके प्लस 3 काढला बाहेर, इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू dx प्लस 4 काढला बाहेर. आता 4 बाहेर काढला ना तर इथं राहते 1/x टू द पॉवर 5 इंटू dx. पण आपल्याकडे याचं इंटिग्रेशनच नाही आहे, 1/x टू द पॉवर यांचं इंटिग्रेशन नाही आहे, x टू द पॉवर यांचं इंटिग्रेशन आहे. एक मिनिट फक्त पाणी पिऊ द्या काय. तर काय करसान मग हा न्यूमरेटर मध्ये हा डिनॉमिनेटर मध्ये आता याला वरते घेसान, वरते घेतला तर याची पॉवर होते निगेटिव्ह. मग काय तर 2 इंटिग्रेशन ऑफ x³ इंटू dx मायनस 5 इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू dx प्लस 4 इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर मायनस 5.
एक्स टू द पॉवर -5 इंटू dx इज इक्वल्स टू पार्ट 2 एक्स टू द पॉवर n च्या फॉर्ममध्ये म्हणजे एक्स टू द पॉवर n+1 अपॉन n+1+c म्हणजे 3 मध्ये एक ऍड करायचा म्हणजे इथं होणार एक्स टू द पॉवर 4 अपॉन 4 -5 इथं एक्स टू द पॉवर 2 अपॉन 2 प्लस 3 इंटू 1 अपॉन x इंटू dx लॉग एक्स. हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर लॉग एक्सचा, त्याचं इंटिग्रेशन होणार लॉग एक्स. इथं लॉग एक्स प्लस 4 आता इथे येणार एक्स टू द पॉवर -5 प्लस 1 अपॉन -5 प्लस 1 प्लस सी आटोपला. आता झालं जरा सगळं आन्सर आहे पहा राईट इज इक्वल्स टू 2 टू ज 4 म्हणजे इथे येणार एक्स टू द पॉवर 4 अपॉन 2 -5 अपॉन 2 एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू लॉग एक्स प्लस पाहू ना प्लस नाही तिथं मायनस येते पहा 4 ठीक आहे सध्याचा प्लसच दिवस प्लस 4 इंटू इथं पहा -5 प्लस 1 -4 अपॉन इथं -5 प्लस 1 -4 प्लस सी 4 कॅन्सल पहा पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह होते तर आपल्याकडे एक्स टू द पॉवर 4 अपॉन 2 -5 अपॉन 2 एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू लॉग एक्स मायनस पहा पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह एक्स टू द पॉवर -4 प्लस सी. आता आणखीन काय करू शकतो तर हा एक्स टू द पॉवर -4 खाली घेऊ शकतो आपण कारण की त्याची पॉवर निगेटिव्ह आहे. सो असा निगेटिव्ह पॉवर ठेवायची नाही त्याची पॉझिटिव्ह करायची. जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर काय करायचं रेसिप्रोकल करायचा. मग इथे येणार एक्स टू द पॉवर 4 अपॉन 2 -5 अपॉन 2 एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू लॉग एक्स मायनस इथे येणार 1 अपॉन एक्स टू द पॉवर 4 प्लस सी. हे झालं तुमचं आन्सर. चला पटकन लिहून घ्या समोरच्या क्वेश्चनला जाऊ. शेवटचा क्वेश्चन आहे आता आपला समोरचा शेवटचा क्वेश्चन 5 नंबरचा. काय म्हणते इंटिग्रेशन ऑफ एक्स इन ब्रॅकेट 3x³ - 2x + 5 अपॉन x √x. आता तुम्हाला सध्या सांगितलं होतं सर x √x असलं तर याला आपण डायरेक्ट x टू द पॉवर 3/2 लिहायचं. काय लिहायचं x टू द पॉवर 3/2 x टू द पॉवर 3/2. जरा बोर्ड नवीन आहे माझ्यासाठी आज जरासा बोर्ड नवीन आहे म्हणून थोडं अक्षर खराब येऊन राहिलं. आता अक्षर लय चांगलं आहे बिलकुल लहानपणापासून आमच्या क्लासच्या बुकला माहिती आहे अक्षर एकदम चांगलं आहे मला एकदम चांगलं अक्षर आहे. फक्त हा बोर्ड नवीन आहे म्हणून अक्षर जरा खराब येऊन राहिलं. एवढे खराब येऊन राहिलं की समजणार नाही. ओके चला पुढे. आता काय करसान बस सगळ्यात पहिले इंटिग्रेशन घेसान इंटिग्रेशन वाटून देसान मग पुढच्या गोष्टी पाहिल्याच जातात. पहा आय इज इक्वल्स टू इथं इंटिग्रेशन मध्ये घेतलं आपण 3x³ - 2x + 5 अपॉन x √x इंटू dx पहा इंटिग्रेशन वाटून द्यायचं. त्याच्या पहिले आपण या लिहू शकतो पहा 3x³ - 2x + 5 आणि याला लिहू शकतो आपण x टू द पॉवर डायरेक्ट 3/2. त्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर पहा x टू द पॉवर 1 x टू द पॉवर 1/2 याचं ऍडिशन जर केलं समजा हा बेस सेम आहे a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय a टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये असला तर काय होते a टू द पॉवर m + n म्हणजे x टू द पॉवर 1 + 1/2 तर हा होते x टू द पॉवर 3/2. ओके हा इथं तोच आहे. मग आता काय करसान हा जो बेस आहे हा सगळ्याला वाटून देसान सगळ्याला बिलकुल जसा पंक्तीत सगळ्याला आपण पत्रावळी वाटतो की नाही मग नंतर बुंदीचा वाढ येऊ की नाही येऊ पण पत्रावळी सगळ्याला देतो की नाही पत्रावळी सारखं सगळ्याला वाटून द्यायचा. पहा पत्रावळी सारखा सगळ्याला वाटला तर हा होणार 3x³ अपॉन x टू द पॉवर 3/2 मायनस 2x अपॉन x टू द पॉवर 3/2 प्लस 5 अपॉन x टू द पॉवर 3/2 इंटू dx. ओके चला पुढे पाहू आपण. आता इंटिग्रेशन वाटून द्या 3x³ अपॉन x टू द पॉवर 3/2 इंटू dx मायनस 2x अपॉन x टू द पॉवर 3/2 इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 5 अपॉन x टू द पॉवर 3/2 इंटू dx. सगळ्याला काय करा आपण इंटिग्रेशन वाटून दिलं. इकडे लिहितो या साईडला लिहितो पहा. पुढे काय करता येईल आपल्याला 3 कॉन्स्टंट बाहेर काढला. आता 3 जर बाहेर काढला तर आपल्याला काय दिसते पहा x³ वरती आणि खाली x टू द पॉवर 3/2 आहे म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये आहे सर या फॉर्म मध्ये दिसते का पॉवर a टू द पॉवर m अपॉन a टू द पॉवर n. शिकवलं होतं का मी तुम्हाला बिलकुल शिकवलं 100%. a टू द पॉवर m अपॉन a टू द पॉवर n इक्वल्स टू a टू द पॉवर m मायनस n. काय होत असते a टू द पॉवर m मायनस n म्हणजे i इज इक्वल्स टू 3 काढला बाहेर इंटिग्रेशन ऑफ पहा याचे दोघांचे बेस सेम आहेत पॉवर वेगळे आहेत आणि दोन्ही कशात आहेत तर डिवायडेशन मध्ये. म्हणजे काय करसान या 3 मधून 3/2 मायनस करसान म्हणजे इथे येणार x टू द पॉवर 3 - 3/2 त्यानंतर इंटू dx जसाचा तसा
इंटू dx मायनस साइन इंटिग्रेशन ऑफ 2 घेतला बाहेर आपण ना, हा 2 घेतला बाहेर, x टू द पॉवर 1 अपॉन x टू द पॉवर 3/2, तर मग x टू द पॉवर 1 मायनस 3/2 आणि प्लस 5 काढला बाहेर, तर इंटिग्रेशन ऑफ पा, आता हा 5 बाहेर काढला आणि हा वरती घेतला तर याची पॉवर निगेटिव्ह होते, म्हणजे x टू द पॉवर मायनस 3/2. ओके, या फॉर्म मध्ये आलो. आता याचं इंटिग्रेशन आपल्याला घेता येते एक स्टेप सॉल्व्ह केलं की आणखीन. चला, इज इक्वल्स टू 3 इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर 3/2, 3 मायनस 3/2. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, याच्या खाली 1 घेतला आपण ना. ओके, 3 दुनी 6 मायनस 3, 6 मायनस 3 किती राहतात, 3 राहतात, अपॉन 2 जसा तसा, म्हणजे x टू द पॉवर 3/2 जसाचा तसा इंटू dx मायनस हा 2 x टू द पॉवर 1 मायनस 3/2. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मायनस 3 अपॉन 2, 2 मायनस 3 मायनस 1/2, x टू द पॉवर मायनस 1/2. त्यानंतर प्लस 5 x टू द पॉवर मायनस 3/2 इंटू dx जसाचा तसा, इथं बी dx देसाल. ओके, चला पुढे 3 जसाचा तसा इंटू इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर nच्या फॉर्म मध्ये आहे, तर याचं इंटिग्रेशन काय येईल, x टू द पॉवर n+1 अपॉन n+1 प्लस c, म्हणजे इथे येईल x टू द पॉवर 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1 मायनस 2 जसाचा तसा. इथं बी x टू द पॉवर मायनस 1/2 प्लस 1 अपॉन मायनस 1/2 प्लस 1 प्लस 5 जसाचा तसा, x टू द पॉवर मायनस 3/2 प्लस 1, 3/2 प्लस 1 यार मायनस 3/2 प्लस 1 अपॉन मायनस 3/2 प्लस 1 प्लस c प्लस 1 प्लस c. ओके, चलो 3 इंटू x टू द पॉवर 3/2 प्लस 1, 3/2 प्लस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन, याच्या खाली काही नाही म्हणजे 1, 3 1 जा 3, 2 1 जा 2, मग 3 1 3, 2 1 2, 3 2 5 अपॉन 2, म्हणजे x टू द पॉवर काय येणार 5 अपॉन 2. इथं बी काय येणार 5 अपॉन 2, x म्हणजे इथं येणार फक्त 5/2 मायनस 2 जसाचा तसा. आता इथं काय येणार x टू द पॉवर 1/2 अपॉन खाली येईन 1/2, कारण की पहा मायनस 1 अपॉन 2 प्लस 1, याच्या खाली काही नाही म्हणजे 1, हा इथे मायनस 1 प्लस 2 अपॉन 2 इज इक्वल्स टू काही 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन एकदम सोपे, एकदम 5व्या 6व्या वर्गात शिकलो होतो आपण ना. आमच्या वेळेस आम्हाला भगत सर शिकवत जात बा, मस्त शिकवत जात बिलकुल. चला, नाही हेलगे सर होते. चला पुढे प्लस 5 इंटू x टू द पॉवर मायनस 3/2 प्लस 1 अपॉन मायनस 3/2 प्लस 1, म्हणजे इथे x टू द पॉवर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस 1/2, थांबा यार, मायनस 1/2 अपॉन मायनस 1/2 प्लस c. ओके, चलो काय होते मग आता हा 2 वरती जाईल, 3 2 6, म्हणजे इथे येणार 6 अपॉन 5 x टू द पॉवर 5/2 जसा तसा. पहा ही मायनस साईन जशीची तशी, 2 2 4, हा 2 वरती जाणार, 2 2 4, इथे येणार 4 x टू द पॉवर 1/2 लिहू शकतो आपण अंडर रूट ऑफ x. पहा मायनस पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह, हा 2 वरती गेला, 5 2 10, आणि x टू द पॉवर मायनस 1/2 प्लस c जसा तसा. याला जर खाली घेतलं तर पॉझिटिव्ह होणार, आणि आणखीन काय लिहू शकतो 6 अपॉन 5 x टू द पॉवर 5/2 मायनस 4 अंडर रूट ऑफ x मायनस 10. याला खाली घेतलं तर हा पॉझिटिव्ह होणार, म्हणजे x टू द पॉवर 1/2, आणि x टू द पॉवर 1/2 लिहू शकतो आपण अंडर रूट ऑफ x प्लस c. झाले तुमचे 5 क्वेश्चन. पहिला नंबरचा क्वेश्चन तुमचा झाला पुरा. ओके, आता दुसऱ्या नंबरचा आहे. तर समोरच्या या लेक्चरमध्ये आपण पूर्ण बेसिक पाहिलं, बेसिक नंतर पहिला क्वेश्चन पाहिला. जर नाही समजलं तर मला विचारा, मी सांगतो. एक वेळेस जाताना रिवाइज करून देतो की तुम्हाला करायचं काय काय आहे, इम्पॉर्टंट काय काय आहे. तर पहा, हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. हे फॉर्म्युले करून घ्यायचं इंटिग्रेशनचे. हे फॉर्म्युले केल्यानंतरच बाकीच्या सगळ्या गोष्टी येतातच. त्यानंतर हे सगळे फॉर्म्युले करायचे. त्यानंतर बेसिक इंटिग्रेशन मध्ये आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये फरक काय आहे, तर डेरिव्हेटिव्ह मध्ये dx डिवायडेशन मध्ये असते, डेरिव्हेटिव्ह आपण कंटिन्युअस मध्ये घेतो, इंटिग्रेशन मध्ये dx मल्टिप्लिकेशन मध्ये असते. इंटिग्रेशन मध्ये आपल्याकडे एक वेळेस इंटिग्रेशन घ्यायचं आणि त्याचा जर कंपोजिट फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह खाली घ्यायचा कधीही. त्यानंतर पुढे काय म्हणते, पुढे तर ब्लँक साईड आहे. ओके, चला हे आपण रूल पाळते. जर दोन फंक्शन ऍडिशन मध्ये असतील तर ऍडिशन मध्ये ऍडिशन देऊन द्यायची, त्याला इंटिग्रेशन वाटून द्यायचं. सबस्ट्रॅक्शन मध्ये असेल तर सबस्ट्रॅक्शन देऊन द्यायचं, त्याला इंटिग्रेशन वाटून द्यायचं. आणि जर कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असेल एखाद्या फंक्शन दे तर कॉन्स्टंट बाहेर काढायचा, एक्सेट्रा एक्सेट्रा गोष्टी आहेत. आपण प्रत्येक समोरच्या लेक्चरमध्ये याच्यापेक्षा आणखीन भरपूर साऱ्या गोष्टी पाहू. चला भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. भारत माता की जय.